मार्गशीर्षात दत्त जयंतीच्या उत्सवाइतकेच दत्त उपासनेलाही एवढे महत्त्व का? आयुष्यात केवळ भोग नाही तर त्याग, वैराग्य या गोष्टीही अंगी बाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही दत्त उपासना मार्गशीर्षातच का ते जाणून घ्या. हिंदू पंचांगानुसार चैत्र वैशाखादी मास गणनेतील मार्गशीर्ष हा 9वा महिना. याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते. म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूतियोग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे. 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ही सविस्तर माहिती. बहुस्ताम तथा सन्मा गायत्री छंदसामहम मासाना मार्गशीर्षाहू मृतूना कुसुमाकरा. गायनात बृहस्थाम योगश्रुती, छंदामध्ये गायत्री छंद, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ आहे असे वरील श्लोकात म्हटले आहे. त्यानुसार या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे. तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते. इतर नक्षत्रांप्रमाणे मृगशीर्ष नक्षत्राला देखील अग्रहायनी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटले आहे. मृगादी नक्षत्र गणना जेव्हा प्रचारित होते तेव्हा मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले. त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असावे हा विचार लोकमान्य टिळकांनी आरोयन या ग्रंथातून मांडला आहे. आपल्याकडे 12 महिन्यांचा एक अधिदेवता आहे. पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये करावयाच्या अनरक या ऋतुव्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला करतात. रोज केशवाची पूजा आणि त्याच्या ह्याच नावाचा 108 वेळा मंत्र जप असा व्रताचा विधी आहे. याखेरीजही मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रतांचा सुकाळा असतो. 1-2 नाही तर तब्बल 90हून अधिक व्रत वैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात असतात. यथाशक्ती ही व्रत वैकल्ये करून आपली आध्यात्मिक बैठकी पक्की करणे हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तिभावाने केले जाते. आयुष्यात सुख समाधान हवे आणि संयम बाळगता यावा म्हणून हे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. दत्तवावणी म्हटली जाते. याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती. विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्त्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरू झाला. ती तिथी देखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणून या महिन्यात भागवद्गीता वाचन, विष्णू सहस्रनाम पठण, गजेंद्र मोक्ष वाचन जरूर करावे. ओम केशवाय नमः, ओम दामोदराय नमः या मंत्राचा जप करावा. भक्तिभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पूरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो अपेय, पाय, अभक्ष्यभक्षण केलं जात नाही. एवढेच काय तर कांदा लसूणही खाल्लं जात नाही. या सर्व गोष्टींमुळे मन चंचल होते, ब्रह्मचर्य ढळते आणि प्रभू कार्यात अडथळे येतात. म्हणून शास्त्राने त्यावर बंधनं घातले आहे. त्यामुळे आपणही मनाने व शरीराने पथ्य पाळून प्रभू कार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्तगुरु यांना प्रार्थना करावी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वर्था तू हित करता. तू आत्मस्वजन भ्राता, सर्वर्था तुची त्राता. भय करता तू भयहर्ता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचूनीच न दुजी वार्ता, तू आता आश्रय दत्ता. तसेच मित्रांनो, दत्त जयंती कधी आहे? दत्त जन्मकथा आपण आज व्हिडिओत बघणार आहोत. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे,
दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचेही अंश प्रगटले आहेत असे मानले जाते. या व्हिडिओत आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दत्त जयंती कधी आहे? मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान दत्तात्रेयांचा जन्म दिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जन्मकथा. दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय या 2 शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी कथा आपण आज पाहू. श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा 6वा अवतार आहे. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी तृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. 3 देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या पोटी जन्मास आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आमच्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शोभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यास मदत होते. दत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णू देवांचा 6वा अवतार मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते. सायंकाळी दत्तांच्या पालखी सोहळा साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते. चला तर मग जाणून घेऊ दत्त जयंती कशी साजरी करावी. दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही. दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सूठ वड्यांचा प्रसाद वाटप केला जातो. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. दत्तांचे 24 गुण. गुरु. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगुर आहे अशी चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा, वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी आणि पेशकार. दत्तांचे प्रमुख मुखअवतार: श्रीपाद श्रीवल्लभ. दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती. तिसरा अवतार श्री माणिक प्रभू. चौथा अवतार श्री स्वामी समर्थ. पाचवा अवतार श्री साई बाबा आणि 6वा अवतार श्री भालचंद्र महाराज.
दत्तात्रेयांच्या 16 अंशात्मक अवतार: योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कलाग्निशमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्री मायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्ण श्याम कमलनयन हे दत्तात्रेयांचे 16 अवतार अंशात्मक होते. तर मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशा महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला जर हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.